कुठं आहे? होय, पोरानं बघितलं का? हिरोळच आहे. काय जरी असलं तर तिथं खोलीत आम्ही झोपतो. खिडकी पण असल्यावर कशाला आधी येतोय? काय सांगावं. सध्या आपण आसरमध्ये आहोत. तर ओढ्याचं शेजारीच घर आहे, त्यामुळे तर सापांची वर्दळ कायमचीच म्हणावी लागेल. विजू काकांच्या घरी आलेलो आहे. तो एक साप आहे, तो बिडकी खातोय. बराच वेळ झालं बिडकी घेण्याचा प्रयत्न करतोय. बायकांच्या भीतीमुळे आता तो पकडावा लागतोय. इथून ओढा काय 100 फुटावरतीच ओढा आहे. तो खाऊन नंतर ओढ्यात जाणारच आहे. फक्त भीतीपोटी हा साप पकडावा लागणार आहे आपल्याला. सापानं धोका वाटल्यानंतर बेडकी सोडून दिलेली आहे. सापासून बसायची जागा राहते ना. हिरवळाच आहे. होय, हिरवळा कसं जरा जाड साईज मध्ये आहे. काय करतो, ह्याची शेपटी जर पकडली का नाही जास्त शेंड्या, शेपूट तोडून पळून जातो. दुसरी गोष्ट म्हणजे काय करतो, जेव्हा धोका वाटतो का नाही तेव्हा घाण वास सोडतो. आता सध्या हे चालू वास सोडतो. अत्यंत असा एकदम बेकार वास सोडतो. मी म्हणतो हे अचानक का वाटायला लागलाय. मित्रांनो, या सापाला आपण पकडलेला आहे. हा दिवड, पानदिवड, थोडक्यात हिरवळ जातीचा साप आहे. पूर्णपणे बिनविषारी जातीचा साप आहे. पण त्याला भीती वाटल्यानंतर तो हल्ला पण तेवढ्या जोरात करतो, चावा जोरात घेण्याचा प्रयत्न करतो. हा नागा स्टाईल मारणारा साप आहे. आपलं स्वतः तोंडवर उचलून असा चालतो, जेणेकरून समोरचा याचा दुश्मन असू द्या शत्रू असू द्या त्याला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याच्यावरचा जो धोका आहे तो टळावा. पाण्यात राहून मासे बेडूक खाऊन हा जगतो. सध्या हा बेडूकच खात होता, पण ह्याला पकडण्याच्या नादात त्यानं बेडूक सोडलेला आहे. एवढं जातीचा साप पकडला आहे, त्याला इथं रिलीज केलेला आहे. साप कोणता हे तुम्ही बघून ओळखत जावा. फक्त व्हिडिओ बघणे, स्किप करणे हा प्रकार करू नका. तुम्हाला साप जरी ओळखता आलं तरी भरपूर झालं. आपल्या घरापाशी, आपल्या घराच्या आवारात कोणता साप आला आहे हे जरी कळलं तरी पुष्कळ झालं.